नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा रागाने आपले कपडे घेतो आणि जायला निघतो. तर संगीता हात जोडून रडतच अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, 1 मिनिट, हे जे काही झाले त्यामध्ये आमच्या कलाची काही चूक नाही. खूप रडत ती म्हणते की आमच्या चुकीची शिक्षा तुम्ही कलाला देऊ नका. मी तुमच्या पुढे हात जोडते, तुमच्या पाया पडते, पण प्लीज आमच्याकडून का झाल्या त्याची शिक्षा तुम्ही तिला देऊ नकास. तेव्हा दिनकर सुद्धा रडतच म्हणतो की अद्वैतराव, आम्ही खरे सांगतो की आमची कला खरंच पंचगंगेसारखी निर्मळ आहे. आमच्या सर्वांच्या हातातून चुका होतील, परंतु कलाच्या हातून केव्हाही चूक होणार नाही. तुम्ही आता घरला जाता, आम्ही तुम्हाला अडवू सुद्धा शकत नाही, परंतु एकच विनवणी करतो की आमच्या कलाला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन जा. तेव्हा दिनकर आणि संगीता हे रडतच अद्वैत समोर हात जोडतात. तर अद्वैत मागे वळून त्यांना थांबा असे म्हणतो आणि परत तो कलाकडे बघत असतो. तो पुन्हा आपला हात मागे घेतो आणि आपल्या हातातील मोबाईल तो नयनाचा असतो तो नयनाकडे देतो आणि पुन्हा मागे वळून कलाला म्हणतो, इथून पुढे तू माझ्या घरी यायची काही गरज नाही. मी तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीबरोबर एका घरात नाही राहू शकत. यापुढे आपला काहीही संबंध नाही. ते ऐकून तर संगीता आणि दिनकर यांना तर धक्काच बसतो, कलाला सुद्धा. तर अद्वैत रागाने निघून जातो. तर संगीता जोरजोराने अद्वैतराव अद्वैतराव असे रडतच म्हणू लागते. संगीता खूप रडत असते की अद्वैतराव, मी तुमच्या पाया पडते, माझ्या कलेला असं टाकून जाऊ नका म्हणून खूप विनवण्या करू लागते. कलाला आणि काजलला खूप वाईट वाटत असते. तर संगीता लगेच नयना समोर येते आणि रागाने सनकन अशी नयनाच्या थोबडीत देते. तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर नयना रडतच आई असे म्हणते. तेव्हा संगीता रडत म्हणते की का त्या कलेच्या जीवावर उठलीस? का तू आम्हाला इतकं छळतेस? मी तुला सांगितले होते की 2 दिवस तुझं थोबाड घेऊन तू इकडे येऊ नकोस. मग कशापायी तू इकडे आलीस? ज्या बहिणीने तुझ्यासाठी वाटेल ते केले आणि तूच तिच्या संसारावर उठलीस. लाज कशी वाटत नाही तुला? म्हणून संगीता नयनाचे हात धरते आणि माझा जीव घे असे म्हणून ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते. तर कला काजल संगीताला समजवतात, आधार देत असतात. तर कला सुद्धा ही संगीताच्या जवळ येऊन खूप रडते. संगीता रडतच म्हणत असते की कला, समजा संपून गेले ग आता. तर कला रडतच म्हणते की आई रडू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणून कला संगीताला शांत करते. तर संगीता रागाने नयनाकडे बघत असते. दिनकर सुद्धा खूप रडतो. त्यानंतर इकडे अद्वैत रागानेच घरी येतो आणि तो त्या ड्रेसमध्ये आलेला असतो. रोहिणी आणि सरोज ते बसलेले असतात. तर रोहिणी ही सरोजला म्हणते की अद्वैत इतक्या उशिरा का आला आणि कपडे तर काय घातले त्याने, आणि शी असे म्हणते. तेव्हा अद्वैत रागाने रूममध्ये येतो आणि ते कपडे हातातील फेकून देतो आणि कपाटातून घालण्यासाठी दुसरे कपडे घेतो. रोहिणी इकडे सरोजला विचारत असते की अद्वैत तर एकटाच आला, कला सुद्धा त्याच्या सोबत आली नाही, म्हणजे नक्की यांचे काहीतरी पुन्हा भांडण झाले. हे दोघे नवरा बायको काय करतात हे देवच जाणे. तर सरोज रागाने रोहिणीकडे पाहत असते. काही उत्तर न देता ती लगेच अद्वैतच्या रूममध्ये येते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत, काय झाले? तू इतक्या रात्री घरी कसा आला आणि हे कुणाचे कपडे घातले, असे कसे? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, आपला संशय खरा ठरला. हा सर्व त्या अति आगाऊ मुलीचाच प्लॅन होता. सरोज विचारते की म्हणजे काय? नीट सांग की मला काय झाले ते. तर अद्वैत म्हणतो की नयना परत आली. सरोज म्हणते की कुठे? आणि नयना परत आली, मग ती कुठे होतीस? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की ती खऱ्यांच्याच घरी तेथेच होती, फक्त माझ्यासमोर येत नव्हती. त्या लोकांनी तिला लपून ठेवले होते. त्या लोकांनी आपल्याला प्लॅन करून फसवले. त्यांचा हा सर्व खोटारडेपणा बाहेर पडला. तेव्हा सरोज उठते आणि मला वाटलेच होते की नक्की ते आपल्याला फसवतात. आत्ताच्या आत्ताच चल, आपण त्यांना जाब विचारूयात की का माझ्या मुलाचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले, का तुम्ही आम्हाला फसवले असणार. परंतु त्या अगोदर आपण कमिशनर साहेबांना ऑफिसमध्ये फोन करूयात, अरेस्ट करूयात त्यांना. पोलीस जेव्हा फरफटत त्यांना घरातून घेऊन जातील तेव्हा त्यांना समजेल लोकांच्या आयुष्याची खेळण्याची काय शिक्षा मिळते ती. म्हणून सरोज फोन करायला लागते. तर अद्वैत म्हणतो की आई शांत हो, त्याची काही गरज नाही. तेव्हा सरोज म्हणते की अरे, इतक्या दिवस मी मनामध्ये राग कोंडून ठेवला आणि तू कसं शांत राहू शकतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सर्व त्या अति आगाऊ मुलीमुळे झाले. मग तिला काय सुनवायचे होते ते मी सुनावून आलो आणि तिला तिकडेच राहा, म्हणजे मी तिला कायमची तिकडे सोडून आलो. सरोज म्हणते की सोडून आला म्हणजे? तर अद्वैत म्हणतो की आतापर्यंत गोष्टी ह्या पडद्याआड होत्या म्हणून आपण शांत होतो, परंतु आता सर्व काही एक्सप्रेस झाले.
त्या मुलीला आपण आपल्या घरामध्ये जागा आता देऊ शकत नाही। सरोज म्हणते की इतके सर्व होऊन सुद्धा ते लोक कांगावा करण्यासाठी पुढे पाहणार नाही, ते लोक खरंच खूप पोहोचलेले आहेत। तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणूनच मी तिला 8 दिवसांची मुदत दिली, 8 दिवसात ती निर्दोष आहे का हे तिने सिद्ध करून दाखवायचे आणि ती काही सिद्ध करू शकणार नाही, मग ती किंवा तिच्या घरातील कोणीही आपल्या घरामध्ये पाऊल टाकू शकणार नाही। तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत आता तू या गोष्टीचा विचार करू नकोस, एक वाईट स्वप्न होतं म्हणून आपण ते सर्व गोष्टी सोडून देऊयात, नव्याने सुरुवात करूयात। तेव्हा अद्वैत म्हणतो बाबांना जर उद्या हे सर्व समजले तर मग? तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत तू त्याचे टेन्शन घेऊ नकोस, मी बोलते आबांशी, त्यांना सुद्धा जेव्हा कलाचे खरे रूप समजेल तेव्हा आबा सुद्धा तिला घरामध्ये घेणार नाही। तेव्हा रोहिणी ह्या दोघांचे बोलणे चोरून ऐकते आणि आई मुलांचा तर चांगलाच संवाद रचलाय, तुमच्या ह्या आयुष्यातील ड्रामा कसा कंटिन्यू राहील हे मी बघते आणि तसेही विशेष तर काही करावं लागणार नाही। सरोज वहिनी बाकी फॅमिलीचे सोड, तुझी गाठ ही संगीताशी बांधली गेलेली आहे, ती गाठ काही कधी सुटणार नाही। त्यानंतर इकडे सर्वजण घरातील बसलेले असतात तर संगीताच्या मैत्रिणी मालिनी आणि ज्योती येतात आणि संगीताला विचारतात की काय ग संगे, तू तर काय झाली, तू इतकी थंड होऊन बसली आणि कपाळावर असे आट्या का उमटल्या? तेव्हा संगीता ही काजलला म्हणते की जा मावशांना पाणी घेऊन ये, तर काजल आतमध्ये जाते। तेव्हा मालिनी विचारते की अगं काय जावई बापू कुठे दिसत नाही, घरला गेले की काय? ज्योती विचारते की अगं काय संगे, तुझ्या घरातून रात्री झाला किती आवाज येत होता, काही भांडण वगैरे झाले होते का? तेव्हा दुसरी लगेच म्हणते की अगं किती आवाज, मी तर बाहेर डोकावण्यासाठी आले आणि बघते की काय जावई बापू रागाने बाहेर आले आणि गाडीत बसले, दरवाजा धडकन लावला आणि भुंकन निघून गेले। ज्योती कलाकडे पाहत म्हणते की अगं कला, काल तर तू जावई बापू सोबत आली होती, मग आज ते तुला एकटीला येथे सोडून गेले। तेव्हा दिनकर लगेच बाहेर निघून जातो तर कला ही दिनकरकडे पाहत असते तर त्या मैत्रिणी विचारतात की अगं कला काय झाले, जावे बापू आले काय आणि आखरीत असे निघून गेले काय, नेमकं झाले काय? तेव्हा संगीता रडायला सुरुवात करते। ज्योती म्हणते की संगे ही सर्व तुझी चूक आहे आणि तुझ्या चुकीची शिक्षा कलाला भोगावी लागते। दुसरी मैत्रीण म्हणते की संगे आम्हाला असे वाटले होते की जावे बापू लेकीला घरी घेऊन आले म्हणजे कसे का होईना त्यांचा संसार सुरू झाला, पण कसले काय, आता तर असे वाटायला लागले की जावई बापू हिला माहेरी सोडण्यासाठी आले होते की काय? काही मन संगे तू सोन्यासारख्या पोरीच्या आयुष्याचं नुकसान केले आणि नवऱ्याने टाकलेल्या पोरीचं काय होते हे तर आम्ही सांगायला नको। तर संगीता तसतशी रडायला लागते, कला मात्र रागाने त्या दोघींकडे बघू लागते। कला रागाने त्या दोघींना म्हणते की मावशी, तुम्हाला दोघींना काहीही माहीत नसताना तुम्ही कोणत्याही निष्कर्ष काढू नका, आम्ही दोघे सोबतच आलो होतो परंतु त्याला आता काम असल्यामुळे तो पुढे गेला, मी माझ्या माहेरी आले, मग 4 दिवस जास्त राहिले तर याचा अर्थ असं नाही माझ्या नवऱ्याने मला टाकून दिले आणि वाटेल तसे तुम्ही मनाला येईल ते बोलू नका आणि आईला तर नाही, कारण तिने माझे काही नुकसान वगैरे केले नाही, उलट तिने जे काही केले ते माझ्या चांगल्यासाठी। तेव्हा ज्योती म्हणते की अगं तुझे सासरी चांगले असेल हे तर आम्हाला दिसतेच आणि संगीताला म्हणते की तू मागच्या जन्माला काहीतरी पुण्य केले असेल म्हणून तुझ्या पोटालाही कलासारखी मुलगी आली। तेव्हा मालिनी म्हणते की अगं पोरीच्या या चांगलेपणाची जरा जाणीव ठेव ग संगे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये। तेवढ्यात काजल बाहेर येते, संगीता रडत असते तर काजल त्या मावशींना म्हणते की मावशी, तुम्ही गॅसवर दूध ठेवलं हे विसरून आल्यात की काय? तुमची सासू तिकडे ओरडते। तर लगेच मालिनीच्या लक्षात येते की ती लगेच म्हणते की अरे देवा, मी तर गॅसवर दूध ठेवले होते। दुसरीला म्हणते की तुम्हाला हाक मारली म्हणून मी आले, म्हणून धावतच ती निघून जाते। तेव्हा संगीता खूप रडत असते, कला मला माफ कर ग, मी खरंच खूप चुकले। कला म्हणते की आई तू काही चुकले नाही आणि माझे वाईट सुद्धा काही झाले नाही, तू माझा विचार करून स्वतःला का इतका त्रास करून घेतेस? तेव्हा संगीता लगेच कलाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते तर कला लगेच उठते आणि रूममध्ये येते तर इकडे नैना राहुलला फोन करत असते। राहुल झोपेत असतो, फोन कट करत असतो आणि ह्या कटकटीने किती फोन करण्यास सुरुवात केली, हिचं नाव कटकट म्हणूनच सेव्ह करतो असे बोलून तो एकदा फोन कट करतो तर नैना पुन्हा फोन लावते तर राहुल फोन घेतो। नैना म्हणते की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला। राहुल विचारतो की काय झाले, आता काय केले तू? त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात तर रजनी ही आबांना म्हणत असते की अद्वैत सुद्धा तिकडे खऱ्यांच्या घरी नाश्ता करत असेल, त्यांनी त्याच्यासाठी काय काय बनवले असेल माहिती नाही।
आणि तसा प्रॉब्लेम येणार नाही, कारण कला सुद्धा त्याच्या सोबत आहे, ती सांगेनच. आणि अद्वैतचा अजून काही फोन आलेला नाही, म्हणजे तो नक्की तिकडे रमला असेल. तेव्हा आबा सुद्धा खुश होऊन म्हणतात की तसे जर झाले तर चांगलेच आहे. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की पण अद्वैत तर काल रात्रीच निघून आला. तर आबांना धक्का बसतो. तर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, मला असे वाटले होते की तू डॅडला हे सर्व सांगितले असेल, तू सांगितले नाहीस का? तर आबा सरोजला म्हणतात की सरोज, ही काय म्हणतेस? अद्वैत काल रात्रीच घरी आला, मग सुनबाई कुठे? तेवढ्यात अद्वैत सुद्धा खाली येतो. अद्वैतला पाहून म्हणतात की काय रे अद्वैत, कला कुठे आहे? तर अद्वैत म्हणतो की कला नाही आली, कारण मी तिला तिकडे सोडून आलो. तर आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात की काय सोडून आला म्हणजे? तर अद्वैत म्हणतो की आबा मला माफ करा, परंतु मी कलाला परत या घरामध्ये नाही घेऊन येऊ शकत, तिला तिकडेच माहेरी राहून द्या. तर सर्वांना धक्काच बसतो. त्यानंतर इकडे नैना ही राहुलला म्हणत असते की एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तो माझ्यामुळे. राहुल विचारतो की तू काय केलेस, कुणाला काही तू बोललीस का? तर नैना म्हणते की मी बोलणार होते पण नाही बोलले. तर राहुल म्हणतो की थँक गॉड. नैना म्हणते की तो माझा हुकमाचा इक्का आहे आणि म्हणून मी तो जपून ठेवला, परंतु वेळ आल्यानंतर टाकावंच लागणार आहे. राहुल म्हणतो की तू उगाच टेन्शन घेते, तुला जी वाटते ती योग्य वेळ नाही येणार. तेव्हा राहुल म्हणतो की मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि इकडे काय गोंधळ झाला तो अगोदर बघतो. तेव्हा राहुल लगेच फोन कट करतो. हे रोहिणी अद्वैतला म्हणत असते की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुमचे लग्न झाले, तू कलासोबत लग्नाचे सर्व विधी सुद्धा पूर्ण केलेत. आबांना रोहिणी म्हणते की जर सुनेला जर माहेरी सोडून आले तर लोक आपल्याला काय म्हणतील. आणि रोहिणी सरोजला विचारते की सरोज वहिनी, काल तुझ्या आणि माझ्या समोरच अद्वैत घरी आला, तू त्याच्याबरोबर बोलण्यासाठी सुद्धा रूममध्ये गेली होती. मला असे वाटले की तू त्याला समजावले असेल, परंतु आता असे दिसते की तू त्याला नाही समजावले. तेव्हा सरोज रागाने रोहिणीला म्हणते की जरा सर्व शांत आहे, तू उगाच आग लावण्याचा प्रयत्न करू नकोस, तू यामध्ये नाही पडली ते जास्त महत्वाचे राहील. तेव्हा आबा सर्वांना शांत राहायला सांगतात आणि आता फक्त अद्वैत बोलेल, अद्वैतला बोलायला सांगतात. आणि कलाला माहेरी सोडून येण्याचा अधिकार तुला कोणी दिला असे विचारतात. तेव्हा अद्वैत लगेच रागाने म्हणतो की आबा, मी असं का वागलो हे तुम्हाला दिसते, परंतु मी असा का वागला असेल हे सत्य जर तुम्हाला समजले तर तुम्ही सुद्धा त्या मुलीला सपोर्ट नाही करणार. आणि नैना परत आली हे सत्य त्यांनी आपल्यापासून लपून ठेवले, म्हणजे खरे फॅमिली ही फ्रॉड आहे, ते हे सर्व ठरून वागतात आपल्याशी खोटं. तेव्हा सरोज विचारते की आबा, इतके सर्व होऊन सुद्धा तुम्हाला काय वाटते की अद्वैतनी कसे वागावे? सरळ सरळ दिसते की हा सर्व त्याच मुलीचा प्लॅन होता. घरात आल्यापासून त्या मुलीवर माझा काडीचा सुद्धा विश्वास नव्हता. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो हे सर्व एक्सपोज करण्यासाठीच मी त्यांच्या घरी थांबलो होतो. मला खात्री होती की जोपर्यंत मी त्यांच्या घरात आहे तर ती आगाऊ मुलगी तिच्या बहिणीला फार काळ लपून ठेवू शकत नाही, आणि तेच झाले. त्यांचा सर्व प्लॅन हा मी एक्सपोज केला. सरोज म्हणते की अद्वैतने जे काही केले आबा ते व्यवस्थित केले आणि माझा अद्वैतला पूर्णपणे पाठिंबा आहे. त्या खोटारड्या मुलीला आपल्या घरामध्ये जागा नाही. तेव्हा आबा ऐकायला तयार नसतात. आबा म्हणतात की अद्वैत आणि सरोज, आत्ताच्या आत्ता तुम्ही खरेंच्या घरी जायचे आणि सन्मानाने या घरातील सुनेला परत घरी घेऊन यायचे. चला दोघे सुद्धा आत्ताच्या आत्ता निघा. तेवढ्यात राहुल येतो आणि रोहिणीला विचारतो की मम्मा, हे सर्व काय चालले? रोहिणी म्हणते की तू खूप काही मिस नाही केले आणि जे काही होते ते आपल्या आनंदासाठीच होते. सरोज ही आबांना म्हणते की इतके सर्व होऊन सुद्धा तुम्ही अद्वैतला. तर लगेच आबा म्हणतात की तू अद्वैतची सोड ग. समज की अद्वैतला समाज रीतीची जाणीव व्हायला थोडासा वेळ लागेल, परंतु तू तर किती पावसाळे बघितले. थेट आरोप करण्याच्या अगोदर सर्व बाजूंनी विचार करायला नको का? हे तुला माहिती नाही का? तर सरोज रागाने म्हणते की आतापर्यंत तुमच्या शब्दाखातीर मी त्या मुलीला या घरामध्ये सहन करत आले आणि आज तिचा खोटारडेपणा सर्वांसमोर आला तरी सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेता का? या अशा मुलीला मी माझ्या घरामध्ये स्वीकारणार नाही. तर आबा म्हणतात की अशी म्हणजे केले काय त्या मुलीने? आणि मी तुला सर्वांसमोर सांगतो की हे घर सर्वांचे आहे. तुम्हाला जर तिला आणायला जायचे नसेल तर मी जातो, मी घेऊन येतो. तुझ्याशी मी ज्या हक्काने बोलतो तसेच मी बोलेन हे मला माहिती नाही. डोळे झाकून सरोज, मी तुझ्यावर विश्वास ठेवत होतो, तू वाटलं नव्हतं की असे वागशील म्हणून. आबा उठतात आणि तुम्ही या घरातील सुनेला सन्मानाने आणायला जाणार नसेल तर मलाच जावे लागेल असे जेव्हा बोलतात तेवढ्या कलाही येते आणि कलाही सर्वांसमोर आबांना म्हणते की आजोबा, त्याची काहीच गरज नाही.
कला ही बॅग वगैरे सर्व काही घेऊन आलेली असते। सर्वजण कलाकडे पाहत असतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये धुलीवंदनाचा सण असतो आणि सर्वांनी कलर लावलेले असतात। तर काजल ही लगेच कलाला फोन करते आणि नैना दीदी तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला निघाली असे फोन करून ती कलाला सांगते। तेव्हा कला लगेच आपल्या मोबाईलमधील तिचं लोकेशन चेक करते। तेवढ्या तेथे आद्वित येतो। आद्वित म्हणतो की काय चालले तुझे, असा तू माझा हात धरून सर्वांसमोर का घेऊन आलीस? तर कला ही तुला पुरावा हवा होता ना, मग घे पुरावा, मग तुला माझ्याबरोबर यावेच लागेल। आणि समोर जेव्हा नैना आणि राहुल एकमेकांच्या मिठीत असतात तर कला ते सर्व आद्वितला दाखवते। तर आद्वितला राहुलचा खूप राग येतो आणि रागाने तो राहुल असे म्हणतो। तेव्हा नैना तर खूपच घाबरते। तर आद्वित रागाने सनकन अशी राहुलच्या कानामागे देतो। नैना तिथून पळ काढते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।